मावशी? कुठले आहे तुम्ही? आम्ही पुसगावच्याच. हां, कुठे चालले तुम्ही? होय मावशी, कुठे कुठं चालले? जावं आम्ही? घर कुठे आहे? घर उर्मेला आहेस ना? उर्मेला आहेस ना? हा, आणि परत मला विचारतेस, परत मला विचारायला आलेस? हा, किती ग तू शहाणी आहेस? अहो आजी, मी उर्मिला नाहीये. मग कोण आहे? मी इकडे चालली होती, तुम्ही मला बसलेल्या दिसल्या म्हणून मी तुम्हाला विचारलं. मग उर्मेला जाय ना तुम्ही? नाही आजी, मी तुम्हाला ओळखत पण नाही. ओळखत नाही ना, तर नाही. मग मला नाही माहिती. कुठून आले तुम्ही? मी लय लांबून आले. कुठून आले तरी? जेवल्या का तुम्ही? जेवल्या का? हा, मी जेवले तेव्हा. हं? मग मी लगेच बोलची ना तिला, नाही करी नाक, नाही करी. वडापाव पाहिजे ना? हे बघ, गरम गरम वडापाव. चल, बघ किती छान आहे. हा बाई, खा. बसू का इथं मी तुझ्या बरोबर? बस तुला आहेत, बसली बाई, चल. तुला आहेत. खा, तू खा. धर ना. खाईल ना तुझ्यात मी. धर, अगं खा ना. धर, धर, धर. चल, मी खाऊन दाखवू का तुला? हा, खा. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बाय, इकडं आपण नांदोच, हे बघ. इकडं हात तर आजी, घेऊ. हे बघ, मी खातीये बघ. हा, हा. खा. तू खा आता. हा, ठेव. पुढे ठेव, तिथे ठेव. थांब ना, ना, पिशवीवर ठेव. ठेव. खा. एवढा आवडतोय वडापाव? हा, खा. तू पण खा, धर. खाते हा, खाते. खा. आपण दोघे मिळून खाऊ. हा, हा, खा. छान आहे ना गरम? खा. हा? आवडला का? हा, घे ना, गरम गरम खा. तू पण खा. मग आता कसं गोड गोड बोलती का माझ्याशी? मगाशी का असं केलं माझ्या बरोबर? तुला काय वाटलं मी उर्मिला आहे तुझी? हा, मग उर्मिला कोण आहे तुझी? माझी बहीण. मला वाटलं बाई. अंग खात आहे, बस झालं मला. हे बघ. एक 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 खाऊन हा, खाऊन टाक, खाऊन टाक. नाही नाही, खा खा बरं, ठीक आहे, खाते. खा. हे बघ पाणी. पाणी पण आहे ना? हा, घे. तिकडे गेली आहे बाटली आमची. हं? पाण्याची बाटली लांब गेली ग. तुम्ही पेलं ना इथं पाणी? हा, इथं इथं इथं. हा, हं. कमी दिसतं का डोळ्याला? हो. हा. आवडला ना वडापाव? हा. बरं झालं बाई, चल. आम्हाला एकाने लोकेशन पाठवलं होतं. हं. तर वळवण डॅम आहे इथे लोणावळ्यामध्ये, तिथलं लोकेशन होतं आणि आम्हाला फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवला होता आजींचा. तर तो फोटो आणि व्हिडिओ आम्ही आता निघालो होतो तिकडे जाण्यासाठी. तर आम्हाला म्हणजे ह्या त्या फोटोतल्याच आजी आम्हाला इथे हायवेवरती दिसल्या. मी म्हटलं बाई बघूया तरी कोण आहे, म्हणून आम्ही गाडी थांबवली. ते बघा, आम्ही गाडी तिकडे पार्क केली आहे आणि आम्ही या पण आजी निराधार आहेत का ते बघण्यासाठी इकडे आलो. आणि आम्ही बघतो तर त्या फोटोतल्या आजी आणि आजी एकच आहेत. तर आम्ही इथे थांबलोय आता. आणि बघा, आजींना वाटलं सुरुवातीला त्यांची उर्मिलाच आहे, तर आजी अक्षरशः दगड घेऊन मला मारायला लागल्या होत्या. पण आता नाही, आजी आता माझ्याबरोबर व्यवस्थित बोलायला लागल्यात. आवडला का वडापाव आजी? हा. आणि आता छान तरी मला पण वडापाव खाऊ घातलाय आणि त्या स्वतः पण खात आहेत. हं, खा, तर खा. अतिशय खराब असे कपडे आहेत, म्हणजे इथपर्यंत दुर्गंधी येते. तर आता बघूया पुढे पण काय होते ते. आणि आजी बहुतेक कातकरी असाव्यात. थांबा. हा, हो हो. काय काय? त्यांच्या भाषेवरून आणि त्यांच्या कपड्यांवरून वाटते की त्या कातकरी असाव्या. तर बघूया आपण त्यांचे पुढे कोणी नातेवाईक सापडतात का, किंवा त्या कुठून आल्या आहेत, काय आल्या आहेत, कशा आल्या आहेत. आणि ह्या 2 दिवसापासून त्या वळवण डॅमच्या तिथे होत्या.
असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. शिवदुर्गचे जे गायकवाड सर आहेत त्यांनी आम्हाला फोटो व्हिडिओ पाठवला होता आजींसंदर्भात दुपारीच, पण आमची एक लॉ कॉलेजला मीटिंग होती त्याच्यामुळे आम्ही आज तिकडे अडकलो होतो. त्यामुळे आता आम्ही निघालो होतो तर आम्हाला ह्या आजी दिसलेल्या आहेत. तर आजी झाला का वडापाव खाऊन? हे पण खाऊन टाक. का मी आता झाला की खाऊन दोन्ही खाऊन टाक. या हे बघा हे बिस्किट दिसतात ह्यांच्याकडे, कोणीतरी दिले असतील ना. पाण्याची बाटली त्यांचीच आहे. नाही, माझ्या हातात मला दिसत नाही. असं आहे का? हा. दोन्ही डोळ्याने दिसत नाही. हा अंधुक दिसतं का? हा हा. मग ऑपरेशन करायचं का डोळ्याचं? छान नाही. दिसायला लागेल. नाही नाही, का बरं? भीती वाटते. घाबरायचं आहे त्याच्यामध्ये? अरे उलट दिसलं नाही तर घाबरायला पाहिजे का दिसायला लागल्यावर घाबरायला पाहिजे? किती पुढे गेलंय जग. आता काय पूर्वीसारखं नाही राहिलं. आजार बरा होत नाही असं नाही. आता केवढी औषधं निघाली आहेत नवीन नवीन. साडी वगैरे नेसलात का नाही तुम्ही? नाही ना, का नाहीये कपडे? कपडे नाही ना, माझे कपडे गेल्यात, पेटून टाकल्यात. कोणी? आता कोणी पेटवले त्या? उर्मिलाने. आता उर्मिला कशाला पेटवण, माझी बहीण. मग तुम्हीच म्हणले ना. जाऊ दे, चला खाऊन घ्या. दरा खाऊन टाका. खा ना बाया तू. आता खाल्ला की वडापाव? ग- हे घे आजी घे. हा बाई. कुठून आली सांग मला? कुसगाव. कुसगावला कुठे राहते ग? हे काय कुसगाव गुंड माहिती नाही, आंबमाल. कुसगाव गुंड आंबमाल. हा. तिथं कोण राहतं? तिथे नाही कोणी राहत, सगळं गेलेलं आहे ते. असं आहे का? हो. आणि मुलं वगैरे मुली मला एकच आहे. आहे का? हो. कुठे राहते ती? ती कुठं राहते? तिकडं राहते नवऱ्याकडे. नवऱ्याकडे? हा. कुठल्या गावात? ते आपले पाथर्डी. पाथर्डीला राहते का? हा. काय आडनाव तिचं? इकी. इकी? हा. आडनाव काय? बोबन इकी वाघमारे. तुझ्या नवऱ्याचं नाव आहे का? हो, माझ्या. तुझ्या नवऱ्याचं नाव आहे? हा, बोबन. हो. मग नवऱ्याकडे का नाही राहत आजी? माझा नवरा नाही ना. माझा नवरा असता तर मी असं माझा हा झाला असता का? खरे खरे खरे. हा? नाही, लेकीच्या नवऱ्याचं विचारते मी. हा, ते माहिती नाही मला. नाही माहिती नाव? ढोऱ्या काय म्हणतात ना, हा ढोऱ्या ढोऱ्या. हा. हा, तिथं असतील ना. आणि कुठे तू आता चाललीस? नाही, मी इकडे चालले होते. हा. हा, मी इकडे निघाले होते एका कामासाठी. तर ते काम इथंच झालंय माझं आता. मला तिकडे जायची पण गरज नाही. हा. हा. मग बघ आता तू वडापाव मागितला, मी दिला का नाही? हा, दिला ना. मग आणि मी पण खाल्ला का नाही? खाला ना. मग पाणी पण पी, तुला तिखट लागलंय. हा. मिरची खाल्ली का काय? नाही. खा खा. आजी अगं इथं रस्त्यावर केवढी वाहनं जाय करतायत. उद्या जायला लागन. कुठे हा. जाणार आहेस तू उद्या? हाफिज 40 पाशी तुंगारलीच्या कोर्टात जायला लागन. काय झालंय तिकडे? का जायचंय कोर्टात? काय नाही. तू पण येणार ना? येईल ना. हा, मग उद्या चला. काय काम आहे तिकडे आपलं? आपलं काय काम नाही. बोलवलंय ना साहेबांनी. कोर्टात? हा. कशासाठी बोलवलं? आता कशासाठी बोलवलंय ते सांग तरी, कशासाठी बोलवलंय? मला पण नाही माहिती. साहेबांनी बोलवलंय? हा, जाऊ ना. जाऊन येऊ, आपण दोघी जाऊया. हा? हा. ठीक आहे, येते मी पण. हा. नाहीतर मी वकीलच आहे ना. हा ना, वकील राहून दे. हा, मी मदत करेल ना तुझी. मला मदत नको करायला, माझी मदत उलट तुम्हाला आहे. अरे बाप रे, खरे का? हो. चांगलं वाटलं बाबा ऐकून. कोणीतरी तर माझ्या मदतीला येणार आता. हा. हा, मग खरंच आहे. बरं झालं बाई, आता म्हणजे मी एकटी नाही का? हा. मला मिळाली की अजून एक आई. मग हे ते घरी चालले ना. हा. का घरी चालले? मग आता काय करू इथे थांबून? हा, मग तिथं शाळा आहे ना. मग जाऊया की आपण शाळेत. मी इथं झोपते ना. इथं झोपतात? हा. अरे देवा, इथं झोपून काय करणार? मग कुठे जाणार? आता इथं उघड्यावर झोपणार? आहेत ना चादर. पण आपल्या दोघींना जायचंय ना उद्या कोर्टात. हा. मग कसं जाणार आपण दोघी?
आपण दोघी जायचं ना कोर्टात उद्या. हो. मग इथं तू झोपणार, मग माझा काय उपयोग? मी तर चालली घरी. मग मला सोडून तू घरी चालली. माझ्या बरोबर चल तू घरी माझ्या. आता कधी घरी जायचं? अगं माझ्या घरी चल, कोर्टात जाऊ सकाळी आपण उद्या. ती उद्या कोर्टात जाऊ, पण आता तर आजच्या दिवस तर बाबा सकाळच्या जाऊ. ते काय लय लांब नाही. हो का? हो. तू तर इथे झोपणार उघड्यावर बाई, तुला तर सवय आहे. मला नाही ना बाई एवढी थंडी वारत बसायची मग सवय. तिथे ती असन ना ती शाळा हा असन त्याच्यात झोपत जा. मी जाऊ का? आणि मग आपण दोघी जायचं का कोर्टात दोघी मिळून? हा उद्या दोघी जा. बरं ठीक आहे, जाऊया दोघी मिळून. चालतंय मग. जा जरा तंबाखू घेऊन ये. बरं आता मी गाडी घेऊन येऊ का आधी? कशाला? माझी गाडी आणते ना इथे. इथं झोपता? गाडी मध्ये झोपायचं. मग तू झोप ना, मी इथं झोपते खाली. माम अगं माझी अशी गाडी नाहीये, मग अशी 4 चाकी गाडी आहे. ती फक्त ती समोर आहे ना तशी. हा हा मग तर येशील ना? हा मग तर येशील ना? हा. मग मी आणते, तू थांब. हा थांब बाई. घेऊन येऊ का गाडी? कशाला? अगं इथं आणते ना गाडी. इथं झोपता? अगं माझी गाडी आहे ना, माझी गाडी आहे ना मोठी. हा हा आपण दोघी जाऊ ना मग गाडीत बसून. हा. थांब मी आणते. थांब मी जा. घेऊ. ते कशाला गाड्या आम्हा? हात धुवून आहे गे. अगं पेपर येतो इधर, हात धु. तर पाणी. राहून दे. तुम्ही मारायला आले मला? मी मारायला आली होय? हा? हे बरे बाई, तर चोराच्या उलट्या बोंबा आहे का? मग? अगं बाई तूच आमचा जीव घेतला असता मग अशा आल्या उर्मिला करत. तर घाबरवलं उलट मला ते. घे. मी तर घाबरत नाही. आणि मला दुसऱ्याला घाबरवती ते. चल जरा गोड बोलली ना, बरं वाटलंय मला. हा कुठलं त्या उर्मिलाचा राग माझ्यावर काढत होती ग? उर्मिला तुम्हीच आहे. माझे एवढे छोटे छोटे केस आहेत बघ. हात लावून बघ तू. मग लांब आहे. तिला चष्मा आहे का उर्मिलाला? चष्मा ती कशाला घालन? मग मला चष्मा उर्मिला. एवढा जाडा. हे बघ मला चष्मा. हा तर बरं आहे चष्मा. मग मी उर्मिला आहे का? मग मी उर्मिला दिसतेय? हा. देवा. ए दादा इकडे या रे. हा आजी काय म्हणतायत बघा. आजी ना उर्मिला दिसायला लागली आता माझ्यात. थांब मी कपडे आणते आधी. नको कपडे. अगं किती खराब वास येतोय. थांब मी कपडे आणते. नको अगं थांब कपडे गं. नको. मला उठवतात ते बाई. आजी, हे कपडे, हे ब्लँकेट. ये मी घालत नाही. माहिती मला, पण आता माझ्याकडे हेच होतं. मग तू कोणाला पण तरी दे. मला काय माहिती आता तुला लुगडं पाहिजे म्हणून. मग लुगडे पाहिजेत ना. मी हे काय? देते ना तुला लुगडे मग घरी गेल्यावर. मग हे काय हे आणलं? ब्लँकेट आहे. अंगावरच. हा मग त्याच्यात घे ना बांधून. धर. ते काढ आधी, खराब वास येतो. आता माझं नाही का, मी का नागरी उघडी येऊ? अगं नाही बाय. आणि फक्त ब्लँकेट काढ ना. नाही. दंडू काय बोलत होता? एक वडापाव कधी दिला असता काय झाला असता? कोण? माझा भाऊ. धोंडू. हा त्याला द्यायचं का? धोंडूला द्यायचा वडापाव? हा देऊ की मग आपण. कुठे आहे धोंडू? आणि ते काय तिकडे? तू जात का नाही तिथे? तू जा. तुला मी सांगतो सकाळच्या थांब. बरं जाऊ रे, चल तशीच बस गाडीत चल. हा आता कुठे रात्रीच्या? अगं मी गाडी इथं आणली ना माझी मोठी. हे बघ. का आता त्या सकाळच्या जाऊ ना. नको. पाय चालून येईल. सकाळ काय या काय कैलास नगर आहे, तिथून गेलो आपण. अगं गाड्यात कुठं बसते बाई, मलाही बसवती. चल ना आता. नाही उठ. नाही चल लवकर.
कुठं अगं हे काय गाडीत बसायला? मी नाही गाडीत बाई येत. अगं माझी नवीन गाडी आहे बाई, चल. हा जा जा, तुझी नवीन आहे तर जा. तुला दाखवते, बसू नको, चल. नको नको. अगं तात्पुरतं एवढं घातलंस तर अगं नाही कमी घाला तू. नाही मी येईत जा. अशी बसणार आहे का तू इथं? हा मी या इथेच बसते जा. इथं बसून काय करणार तू? मग सकाळचे याला. कुठे चालली तू आता सकाळी? सकाळी कुठं होतीस तू मला सांग. कुठं होतीस तू? मी हा आता तुलाच माहिती की. तुलाच माहिती की. अरे जाऊ दे, बरं हे तर घाल बाई. मला नको बाई ती. मी नाही बाई घालत ती. मग तशीच चल ना. तू जा ना. तू कशाला हट करते मला? तुला जायचं अगं काय? सकाळी कोर्टात जायचंय ना हा आपल्याला. मी सकाळची येते. चल तिथं जा. कुठं? कुठं? तू कुठं राहतीस? मी काम शेतला. तू खामचेतलं राहते. हा. काय नाही मला त्या ऑपरेशन नाही करायचं काय नाही. तू आता वडापाव खाला त्याचं काय? हा तू कुठं सकाळी जेवण करत होतीस? सांग बरं मला. खरं खरं सांग. उर्मिला समजतात त्यांची बाई. चल उठ लवकर. नाही बाई, जा जा चल तू जा. लवकर ये. हा जा. 2.5 ते पावणे 3 तास उलटून गेले. आजींना मी खूप समजावून सांगत होते. म्हणलं चला निदान त्यांच्याशी गप्पा मारून थोडीशी ओळख वाढवली तर येतील तरी गाडीत बसून. पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. उलट मलाच तिथे बसा म्हणून सांगत होत्या. कितीही झालं तरी हायवे जवळच होता आणि आजींना दिसायला देखील कमी असल्यामुळे त्यांना तिथे सोडून जाणं योग्य नव्हतं. अतिशय गरजू देखील होत्या आणि 2 दिवसापासून त्या इतर लोकांना दिसत होत्या. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की काही करून आपण त्यांना घेऊनच जाऊयात. म्हणून शेवटी काठी बाजूला सरकवली, छोटे दगड देखील उचलून बाजूला केले आणि शेवटी मी हँगलोज घालून आजींना गाऊन घालायला सुरुवात केली. त्यांनी तर काही जे खराब कपडे होते ते तर काढायला नकारच दिला होता. त्याच्यामुळे आहे त्याच्यावरतीच मी गाऊन घातला. आजी काय ओरडतायत हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमा व्हायला लागली. हा चला उठा उठ चल. काय माझी काठी. हा बघ, काठी इथंच आहे, काठी पण देते तू. चल मी घेते बघ, पाण्याची बाटली पण आणली तुला. चल तुम्ही जे सण कुठं पण नाही, 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 मी आहे ना. हे दादा पण आहेत. नाही सोडणार ते. पाटील आहेत आपले, पोलीस पाटील आहेत. चांगले ते चांगले आहेत. आजी चांगले आहेत हा? हा माझे पण चांगले आहेत. चला 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 चला. चला उठ बसा. ते सोडते त्या तिथं. घाबरतात. नाही नाही घाबरू नका काय नाही. चला चांगले चला. ते. हॅलो. काठी ठेवू का आपली गाडी? हा गाडीत ठेवा, गाडीत ठेवा आजीला. मागे ठेवा. तिकीट ठेवा, तिकीट. तिकीट ठेवू काठी. हा तिकीट ठेवा. हा, चल. लागल लागल, हळू ठेवा, हळू ठेवा. चला बसा बसा. हा उठले 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 बसले. हा आता बसणार, आता बसणार. चला इकडे बसा. सर तू जरा सीट पुढं घेता का? या बसा. बरोबर आहे. बसा. दोघं चालले का? नाही नाही ते आमच्या लोणातलेच आहे. आता कसं पडलेलं छान असेल वाटतं ना का नाही त्याच्याकडे. बसायला गाडीत? बघा गाडी कशी ती. बसा टेकून बसा. बसला का? तर ते शेवटी आजींना आपण गाडीत बसवले आणि शिवदुर्गचे गायकवाड सर पण आलेले आहेत आत्ता बरोबर. आता आजींचे नातेवाईक आहेत का नाही आहेत ते नक्की माहीत नाही. तर आपण त्यांना घेऊन चाललेलो आहोत. जे आहेत, त्याचं coordinate बघूया पुढे. माझ्याकडे लोणावळ्यात. आपल्याकडे लोणावळ्याची टीम आहे. आपण पाण्यामधले पाण्यामध्ये आपल्याकडे सगळं आपल्याकडे सुनील गायकवाड सर आहेत आणि हे शिवदुर्गाचे संस्थापक आहेत आणि ह्यांचं फार मोठं कार्य आहे. दऱ्याखोऱ्यांमध्ये किंवा किल्ल्यांवरती जे लोक अडकतात, चुकतात, भटकतात त्यांना आपण वाचवायचं काम करतो. किंवा जे अपघात होतात दऱ्याखोऱ्यांमध्ये तर त्यांच्या मृतदेह काढण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रात आपण करतो. पाण्यातलं असेल किंवा धबधब्यातलं ते आपण काम करतो. दुसरं ते शिवदुर्गचे ॲनिमल रेस्क्यूची पण ही आहे, वेगळी शाखा आहे. तर त्यामध्ये भटके प्राणी आणि वन्यजीव याच्यावर आपण ट्रीटमेंट करतो. आणि बाकी इतरही आहेत, हे पण रेस्क्यू संदर्भातल्या 2 विभाग आहेत आपले. आता आपल्याला सरांनीच व्हिडिओ पाठवला होता आजींसंदर्भात आणि आपण आता आजींना गाडीमध्ये बसवलेलं आहे. आणि तर तुमच्यासारखी माणसं असतात त्यामुळे असे निराधार आजी आजोबांना आधार मिळतो आणि ते आमच्यापर्यंत पोहोचतात.
तर चला मग आता आपण चाललो आहे पोलीस स्टेशनला, पुढच्या फॉर्मॅलिटीज करून घेऊयात. थँक्यू सर, थँक्यू सो मच. लोणावळा ग्रामीण पोलिसांना आजींसंदर्भात माहिती दिली. घाबरलेल्या अवस्थेतल्या आजीनंतर मात्र स्थिरस्थावर झाल्या आणि आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. आजी, हो तू किती दिवसापासून बाहेर आहे का? बाये ना 2 दिवस झालेत ग बाये. 2 दिवस का 2 वर्ष? पोलिसांनी तर 2 वर्ष बोललीस ना. 2 वर्ष आम्ही नाच काढलं ना, खेळ काढलं ग बाये, नाच पण काढलं. मग तुझे कपडे एवढे खराब झाले, तू म्हणली ना पोलिसांना 2 वर्ष झाले. हा सांगितलं ना बाये. तर हे करायचा, मारायचा बायांना, गड्यांना हाताऱ्याने. तर मी बोलायची का मारू नका, मारू नका. तर ऐकत नाही, नुसतं हातीराशिवाय मारत नाही. आणि साहेब आमची नोकरी भेटली ती माझे आई बाप वारलेत ना, त्याची गुरक चाकरून आम्ही खाल्लं. ते तंगड्या तोडीन मला म्हणतो, तंगड्या तोडीन. तर कोण तुम्ही म्हणतो? तो हिंदुली. बर, मग हा ठाकूर. तर तो बोलला का मी बोलले, म्हणलं हे लायसन काढा. त्याच्याहून एवढं झालं बाये. असं झालं का? हो. मग आता अंगठा द्यायचा इथं. असं. हा, नाव सांग आता. मुक्ता गोपाल वाघमारी, राहणार आंबोमाल. आंबे महाल. हा थांब. मुलं बाळा आहेत का? हाय ना बाई पोरगी. मुलगा? मुलगा नाही, नातू आहे. मुलीचं नाव काय? इकी. विकी? हा मुलीचं नाव विकी आहे? हा मुलीच एकच तेवढीच बाई मला. बर. आणि कुठे राहते ती? ती नवऱ्याची तिथंच राहते. पत्ता? आपले याला राहते. हाय ना, ती मागे येते ना गाडीमध्ये. पत्ता नाही माहिती? पत्ता नाही बाई मला माहिती. पत्ता नाही माहिती. बरं बरं, ठीक आहे. झालं बाय. हो. ना बाय. नाही पडत बेबी आहे का? चल. कशी पडणार? नाही पडत. चल इथं बस खुर्चीवर. इथे बस खुर्चीवर. बस. हां, बस इथे. हां, हळू बस. बटाट्याची भाजी, मेथीची भाजी. बाई थोडंच थोडंच दिलंय. नंतर भात घे. हां, वरण भात. हे घे. हे बाई ते ठेवलंय. बेबी आधी स्वेटर आण ग आजीला. एकच खाणार का मग? हा एकच खाणार? एकच खाणार बाई मी. तिन्ही भाज्या छान झाल्यात, खाऊन बघ. हे बघ इकडे मेथी. हे बघ कुठली हवी ती घे. थांब. हे बघ इकडे वांग्याची भाजी आहे. थंडी वाजते ना खूप. घे, खा. हे बघ इकडे बाई तुम्ही पण जेवा ना तायडे. हो जेवते ना. दोन 3 दिवस झाले आम्ही आजींच्या नातेवाईकांच्या शोधात आहोत आणि त्यासाठी आम्ही लोणावळ्याला कुसगाव इथे जाऊन देखील आलेलो आहोत. पण तिथे कोणीही आजींना ओळखणारं नाही आणि त्यांचे जे कोणी नातेवाईक असतील कदाचित ते दुसरीकडे कामानिमित्त गेले असतील असं तिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं पडतं आहे. तर आपण निदान आजींच्या डोळ्यावरती उपचार तरी करूयात. त्यांना दिसायला एकदा व्यवस्थित लागलं तर त्या व्यवस्थित राहतील तरी, नाहीतर मग त्या स्वतःच आपल्याला त्यांचं घर देखील दाखवतील. पण त्यांचं घर असं नाहीच आहे, छोटीशी झोपडी होती असं त्या म्हणत आहेत. पाहूयात शेवटी आजी आपल्या वृद्धाश्रमातच राहणार आहेत की नातेवाईकांमध्ये परत जात आहेत ते.